जय श्रीराम. माझी महापौर म्हणून ज्यावेळी नियुक्ती झाली, एक कामाचा अनुभव, गेली अनेक वर्ष नगरसेविका म्हणून काम करत असल्यामुळे, तळागाळातील लोकांच्या अडचणींची जाण असल्यामुळे अशा पद्धतीचा जनता दरबार, मग आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या प्रेरणेतून अशा पद्धतीनं एक जनता दरबार, एक त्यांना आदरणीय श्रद्धांजली अर्पित करावी या अनुषंगाने हा केलेला प्रयत्न खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. याचा मला आनंद मात्र बिलकुल नाही, कारण मला असं वाटतं की जेवढे जादा गर्दी तेवढे माझ्या शहरामधील प्रश्न आहेत असं मला वाटतं. तेव्हा मला आनंद झालेला नाही, मला दुःख झालेलं आहे. प्रशासनाच्याही काही गोष्टी आहेत की त्यांनाही काही अडचणी आहेत, त्यांना फेस करावं लागतंय आणि त्याच्या अनुषंगाने प्रशासन, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक यांच्या सगळ्यांच्या मदतीने येणाऱ्या नजदीकच्या लवकरच्या काळामध्ये फक्त मी 15 दिवसाचा कालावधी अधिकारी लोकांना दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोल्हापूर शहरातील लवकरात लवकर प्रश्न निकालात काढण्याचा माझा हेतू आहे. कारण मी सध्या ॲक्शन मोडवर आहे. खूप चर्चा, खूप प्रश्न, खूप आश्वासनं दिली गेलेली आहेत. आता या ठिकाणी सुद्धा वाईट वाटतं की काही लोकांचे 20-20 वर्षाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्या अनुषंगानं न्यायालयीन प्रविष्ट्याच्या ज्या काही गोष्टी असतील त्या पद्धतीनंच कामकाज होईल आणि लवकरात लवकर लोकांना न्याय देण्याचा मात्र माझा प्रयत्न नक्की 100% असणार आहे. प्रश्नांचा भडीमार होतो याचा अर्थ लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे आणि या विश्वासाला नक्कीच मी तडा देऊ जाणार नाही याची काळजी मात्र नक्की घेणार आहे आणि या अनुषंगाने प्रशासनाच्या मदतीने लवकरात लवकर सोल्युशन काढणारच आहे. आणि याचाच एक भाग म्हणून खूप सारे प्रश्न काही कॉमन आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये कोल्हापूर शहराची स्वच्छता असेल, पाणी विभाग असेल, ड्रेनेज विभाग असेल, तर त्या अनुषंगाने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सर्वच हेल्पिंग हँड संस्था, काही तालमी यांच्या मदतीने प्रशासन आणि सर्व नगरसेवक यांच्या मदतीने आपण दर महिन्याला स्वच्छता मोहीम घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये नाविन्य असं असणार आहे, मेन रस्ते आणि साईड पट्ट्या वगैरे तर असतील, परंतु अशी काही कोल्हापूर शहराला ऐतिहासिक वारसा असणारी स्थळं आहेत की जे कोल्हापूर शहरातली ती सगळी स्थळं मी आता ते सर्च करून कोल्हापूर प्रेक्षणीय स्थळांची साफसफाई आणि स्वच्छता मोहीम अशा पद्धतीचं सुद्धा येणाऱ्या लवकरच्याच काळामध्ये आपण एक उपक्रम घेणार आहोत.